केलं या दोन स्ट्रेन सोबत? सगळ्यात पहिले घेतली आर स्ट्रेन. आर स्ट्रेन माऊस मध्ये टाकली. माऊस अलाइव्ह होता का? कारण आर स्ट्रेन नॉन व्हिरुलंट आहे. सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये लाईव्ह एस स्ट्रेन घेतली. एस स्ट्रेन टाकल्यानंतर माऊसची डेथ होणार कारण तो व्हिरुलंट आहे, पॅथोजेनिक आहे. थर्ड स्टेप मध्ये काय केलं? हीट किल्ड एस स्ट्रेन घेतली. हीट किल्ड एस म्हणजे आपण त्या स्ट्रेनला हीट केलं, ज्याच्यामुळे त्याच्यातले काही प्रोटीन असतील, त्याच्यामधले काही जेनेटिक मटेरियल असतील जे डिनेचर झाले, म्हणून त्याचा इफेक्ट दिसणार नाही, तर माऊस जिवंत राहिला. हे एक्सपेरिमेंट ऍज एक्सपेक्टेड चालू होते. लास्ट एक्सपेरिमेंट मध्ये काय झालं? ही जी आर स्ट्रेन आहे, लिव्हिंग आर स्ट्रेन आणि हीट किल्ड एस स्ट्रेन, या दोघांना मिक्स केलं. आता आपल्याला माहितीये की आर स्ट्रेनने पण डिसीज होत नाही आणि हीट किल्ड एस ने पण डिसीज होत नाही. दोघांना मिक्स केलं. बट झालं काय? या माऊसची डेथ झाली. याच्यामधून जेव्हा आपण रिकवर केले स्ट्रेन्स, तर आपल्याला लिव्हिंग एस स्ट्रेन्स मिळाले. बट एक्सपेरिमेंट मध्ये आपण लिव्हिंग एस स्ट्रेन वापरले का? वापरलेच नाहीये. आपण लिव्हिंग आर स्ट्रेन वापरले. मग या एक्सपेरिमेंट वरून ग्रिफिथने काय कन्क्लुजन दिलं? हे कन्क्लुजन दिलं की हीट किल्ड एस स्ट्रेन मध्ये असं काहीतरी आहे ज्याने लिव्हिंग आर ला कन्वर्ट केलं लिव्हिंग एस मध्ये. ते काहीतरी काय असतं हे त्यांनी सांगितलं नाही. त्याला फक्त नाव दिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, आणि आपल्याला हे सांगितलं की हाच ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल जेनेटिक मटेरियल असू शकतो ज्याने लिव्हिंग आर ला कन्वर्ट केलं लिव्हिंग एस मध्ये. थँक्यू.